आज आपण पाहूयात नीरफणसाचे किंवा फणसोल्याची कापं कशी बनवायची. आहे नीरफणस जो मालवण स्पेशल आहे, मी हा गावावरून आणला आहे. याची भाजीसुद्धा अप्रतिम लागते, आमच्याकडे गणपतीतून आवर्जून केली जाते. तर हा मी अशा प्रकारे कट केला आहे. ह्याची अशी सालं काढून घ्यायची. तुम्हाला जर विळीवर नाही जमलं तर तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता. मधला हा पव काढून घ्यायचा आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करायचे. मी थोडे मीडियम जाडसर हे असे कट करून घेते आणि हे कट करून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे. मी 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर यामध्ये मीठ आणि हळद लावून ठेवलं आहे एका साईडला. आता इथे मी तांदळाचं पीठ, रवा घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकते. सगळं व्यवस्थित मिक्स करून ही कापं ह्यामध्ये छान अशी घोळून घ्यायची आहेत आणि मीडियम गॅसवरती छान डीप फ्राय करून घ्यायची आहे. तयार आहे मस्त अशी आपली फणसोल्याची कापं. चवीला अतिशय उत्तम लागतात. सुरीच्या साहाय्याने असे टोचून बघायचे शिजलेत की नाही म्हणून आणि मस्त गरमागरम सर्व करायचे. एन्जॉय.